अनेक कारसेवकांनी तुरुंगवास भोगला, अनेकांनी बलिदान केलं, अनेक जण त्यावेळेला झालेल्या पोलीस अत्याचारामध्ये कायमचे अपंग झाले. बाळासाहेबांनी जो धोका डोक्यावरती घेतला होता, अनेक जणांनी जे बलिदान केलं, हे यांच्या चोरांच्या पोटापाण्याची सोय करण्यासाठी नव्हतं केलेलं. मंदिर वही बनाएंगे, कशाला? बनाने के बाद लुटने के लिए. आम्ही आहोत ते मंदिर लुटारूंच्या विरुद्ध आहोत. फडणवीस साहेबांना सांगायची की आमची चेष्टा टिंगल मस्करी करण्यापेक्षा तुम्ही मंदिर लुटणाऱ्यांच्या बाजूने आहात की राम रक्षा करणाऱ्यांच्या बाजूने आहात ते पहिले स्पष्ट करा. हे आंदोलन म्हणजे राम रक्षा पाठ आहे की नाही बघण्याचं आंदोलन नाहीये. हे एखाद्या वर्गाच्या मॉनिटर सारखं बोलू नका. राम रक्षा पाठ आहे की नाही. राम रक्षा म्हणजे आज जे आपण नेहमी म्हणतो की रामाने आपली रक्षा केली पाहिजे, आज राम भक्तांना रामाची रक्षा करण्याची वेळ या रामाच्या नावाने मत मागून सत्तेत आलेल्या भाजपच्या कारभारामध्ये आपल्याला करावी लागते. ह्याच्यासारखं हिंदूंचं दुर्दैव कोणतं? आणि कोणतं असं क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार नाहीये? केदारनाथच्या मंदिरात चोरी झाले, बद्रीनाथच्या मंदिरात चोरी झाले, उज्जैनमध्ये जमीन घोटाळा झालेला आहे, अयोध्येमध्ये जमीन घोटाळा झालेला आहे. अयोध्येमध्ये सुद्धा मंदिराच्या नावाने स्वस्तात जमिनी घेतल्या गेल्या आणि शतपटीने किमती वाढून ट्रस्टला विकल्या गेलेल्या आहेत. हे मी नाही म्हणत, बाकी सगळे म्हणतायत. अनेक जण जे साधू आहेत ते आज राग व्यक्त करतायत, संताप व्यक्त करतायत. आणि एका साधूने तर सांगितलं, हे तो मंदिर नाहीये, हे तर म्हणे पैसा गोळा करण्याचं केंद्र झालेलं आहे भाजपचं, एटीएम. आणि मग आणखीन काही जण म्हणाले की तिथे जो काही पैसा गोळा केला गेला, तिथे जो काय तिजोरीवरती डल्ला मारला गेला, त्यातून आमदार खासदार विकत घेतले गेले. आज मला त्या गद्दारानं सुद्धा बोलायचंय, विचारायचंय. माझ्यावरती आरोप करत होतात बाळासाहेबांचे विचार सोडले. अरे मी बाळासाहेबांचा विचार घेऊन आज सुद्धा ठामपणाने उभा आहे. मंदिर चोरांना आम्ही जाब विचारायला उभे आहोत. तुमच्यामध्ये जर हिंमत राहिली असेल तर तुम्ही भाजपला प्रश्न विचारून दाखवा. त्यांच्या घरचे पाणके होऊ नका. तुमच्यामध्ये जर हिंदुत्वाचं अस्सल रक्त असेल, या गद्दारांच्या अंगामध्ये हिंदुत्वाचं अस्सल रक्त असेल, तर त्यांनी मंदिर चोरांविरुद्ध आपली भूमिका स्पष्ट करायला पाहिजे. का नाही करत? कारण यांच्यामध्ये दम राहिलेला नाही. लाचार होणारा हा खरी हिंदू नाहीये. इथे जमलेत सगळ्यांच्या डोक्यामध्ये नुसत्या भगव्या टोप्या नाहीयेत. मी हा भगवा झब्बा आणि हातामध्ये भगवा झेंडा हा काही गंमत म्हणून घेतलेला नाहीये. आमच्या अंगामध्ये जे हिंदुत्व शिवसेना प्रमुखांनी भिनवले त्याचं हे प्रतीक म्हणून आम्ही भगवे टोप्या आणि भगवा झब्बा आणि भगवे झेंडे घेऊन फिरतो आहोत. ही काय नाटक कंपनी काढलेली नाहीये. गेल्या वेळेला याच भाजपने आपल्याबरोबर दगाबाजी केली आणि म्हणून आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करावं लागलं. तेव्हा हेच काऊर करत होते, हिंदुत्व सोडलं, हिंदुत्व सोडलं. अरे आम्ही हिंदुत्व सोडूच शकत नाही. पण आज मला भाजपला विचारायचंय, तुम्ही का हिंदुत्व सोडलं? तुम्ही का बोलत नाही यात? आणि माझी तर ठाम मागणी आहे, हे एसआयटी बीसायटी यांनी स्थापन केलेली थोतांड आहेत, ही नाटकं आहेत. एक एक विषय निर्माण झाले का दुसरा विषय काढायचा की पहिला विषय लोक विसरून जातात आणि मग त्याचंच भांडवल करायचं. आणि त्यांना माहिती आहे लोकांची मेमरी ही जास्त दीर्घकालीन नसते. पण मंदिर लुटीचा विषय आम्ही जोपर्यंत धसास लागत नाही तोपर्यंत आम्ही सोडणार नाही. मुंबईमध्ये केले, नागपूरमध्ये केले, मी तर राज्यात सगळीकडे जाणार आणि बाहेरच्या राज्यात अगदी अयोध्येला आणि काशी विश्वनाथ त्याच्या सुद्धा दर्शनात जाऊन मी महाआरती करेन. कारण हिंदुत्वाला जाग माझ्या वडिलांनी आणलं. होय, घराणेशाही म्हणा पाहिजे तर माझ्या वडिलांनी आणलेली आहे. त्यांनी जागा केलेला हिंदू तुम्हाला मी झोपू देणार नाही. आणि चौकशीची थेरं करू नका, चौकशीची नाटकं करू नका. जर तुम्हाला प्रामाणिकपणाने याचा निकाल लावायचा असेल तर निवृत्त न्यायमूर्तींच्या अधिपत्याखाली चौकशी समिती स्थापन करा. आणि न्यायमूर्ती सुद्धा गोगलगाई सारखे नकोत, तपका आणि आरत्या ओवाळणारे नकोत,
तर निस्पृह आणि निष्पक्षपातीपणाने काम करणारे अभय ओकांसारखे निवृत्त न्यायाधीश तिकडे नेमा आणि मग दूध का दूध पाणी का पाणी बघा कशात काय ते शोधा तुम्ही.